एक ब्रेकिंग न्यूज आहे। बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे। प्रहारचे बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र करण्यात आलं होतं। विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि संचालक पद आता कायम आहे। तर बच्चू कडू यांना हा धक्का देण्यात आला होता। विभागीय सहनिबंधकांनी एक न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा धागा पकडत त्यांची उचलबांगडी केलेली होती। बच्चू कडू यांचं जिल्हा बँकेचा अध्यक्ष आणि संचालक पद हे काढून घेतलेलं होतं, पण याला आव्हान दिलेलं होतं बच्चू कडूंनी कोर्टामध्ये आणि त्यानंतर कोर्टाने आता या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे बच्चू कडूंना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र केलं होतं, पण याला जेव्हा आव्हान देण्यात आलं बच्चू कडूंकडून त्याच्यानंतर नागपूर हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। याचाच अर्थ ते आता अपात्र नाहीयेत। जो निर्णय घेतलेला होता सहनिबंधकांनी तो स्थगित केल्यानं बच्चू कडूंचं जिल्हा बँकेचं जे संचालक पद आहे ते कायम राहणार आहे, अध्यक्षपद सुद्धा कायम राहणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? बच्चू कडूंना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, याविषयी बच्चू कडूंची काही प्रतिक्रिया आली आहे का? हो, निश्चितच बच्चू कडू यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे। कारण हा निर्णय जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय जे तत्कालीन विभागीय सहनिबंधक होते यांनी हा चुकीचा निर्णय दिला आणि ज्या शिक्षेविरोधात त्यांचं म्हणणं आहे की बच्चू कडू यांना 1 वर्ष शिक्षा झालेली आहे, मात्र त्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आधीच स्टे मिळालेला आहे आणि तो स्टे असल्यामुळे खरं तर त्यांना अपात्र करण्याची गरज नव्हती। मात्र बच्चू कडू यांनी जे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आणि दिव्यांगांसाठी जे आंदोलन राबवल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर त्यांना हे पत्र जे काढण्यात आलं होतं आणि पत्र हे बॅकडेट मध्ये काढण्यात आलं, कारण 13 मेचं पत्र होतं आणि बच्चू कडू यांचं उपोषण सुटल्यानंतर हे पत्र दिलेलं आहे। मात्र याच्या विरोधात जे बच्चू कडू आज न्यायालयात जे गेले होते 2 दिवसापूर्वी। बरोबर आहे संजय, आणि त्यानंतर आता त्यांना हा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर